ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थ प्रकट दिन. स्वतःतला मी काढून टाकण्यासाठी समर्थ असलेले हे आमचे दैवत स्वामी समर्थ याचा आज प्रकट दिन आहे. त्या प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना, सर्व स्वामी संतांना, सर्व स्वामी साधकांना स्वामी प्रकट दिनाच्या आरोग्यमय आनंदी जीवनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आज बुधवार 10 एप्रिल 2024 दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त आपल्याला पाहायचा आहे. आज चैत्र शुद्ध द्वितीया आहे. आज भरणी नक्षत्र आहे. आज शुभ दिवस आहे आणि आज बालचंद्रमा व्रत करतात. आज शंकर पार्वतीस दवडा व्हाव्यात. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, त्याविषयी मी आपण बोललोच. संत झुलेलाल जयंती सुद्धा आहे. सर्व समाज बांधवांच्या वतीने त्या संतांना भावपूर्ण आदरांजली. आज राहू काळ आहे. सकाळी 12 ते दुपारी 31 पर्यंत. आणि या राहू काळात महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया आपलं नशीब आपल्या राशींच्या माध्यमातून कसं काय उघडणार आहे. पहिली मेष राशी. प्रणय रम्य दिवस आहे. प्रिय व्यक्तीच्या सानिध्यात वेळ व्यतीत करा. मात्र गैरसमज टाळा. दुसरी वृषभ राशी. व्यवसायात काही नवीन संधी चालून येतील. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या. आजचा आपला दिवस चांगला अनुभव देणारा असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य आज मिळेल. तिसरी मिथुन राशी. संमिश्र दिवस आहे. वाळ सौख्य लाभेल. मनासारखा दिवस व्यतीत होईल. प्रवास घडतील. चौथी राशी कर्क. बाग बगीच्यातील कामाला महत्त्व दिलं जाईल. स्त्री धन वाढेल. भेटवस्तू मिळतील. पाचवी रास सिंह. उत्तम दिवस आहे. प्रिय व्यक्तीची भेट होणार. शुभ समाचार येणार. प्रवासात मात्र त्रास. सहावी कन्या रास. अनुकूल दिवस आहे. लक्षणीय प्रगती होणार. योग्य व्यक्तीची निवड कराल. गुंतवणूक कामी येईल. सातवी तुला रास आहे. काही अनुकूल घटना घडतील. मात्र जोडीदाराशी मतभेद संभवतायत आणि थोडं चोरीचं भय सुद्धा आज आहे. आठवी वृश्चिक रास आहे. सुरुवात संत आहे. खर्चात टाकणारी आहे. दुपारनंतर परिस्थिती सुधारणार आहे. वाहन सुख प्राप्त होऊ शकतात. नववी धनुरास. सकाळच्या सत्रात महत्त्वाची कामे पूर्ण करा. अतिश्रम नको. दुपारनंतर विश्रांती अवश्य घ्या. 10वी मकर रास. चंद्र अनुकूल होत आहे. नवीन वस्तूची खरेदी होईल. कलाकारांना यश मिळेल. 11वी कुंभ रास. चंद्र शुक्राची कृपा आहे. उत्साह वाढवणारा कालावधी आहे. मौज मजा कराल. लेखक आणि सावध राहा. 12वी मीन रास आहे. अडचणी दूर होतील. दुपारनंतर परिस्थिती बदलेल. व्यवसाय वाढेल. स्वतःसाठी खर्च कराल. आणि मी नेहमी सांगत आले, सूर्योदय, जन्मतारीख, कुंडलीवरून तुमचं करिअर, लग्न, व्यवसाय आणि इतर सर्व प्रकारचं मार्गदर्शन तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही योग सद्गुरू YOGSADGURU या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.